4 महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानं हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली। रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजूबाजी गावच्या हद्दीत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। सुदैवानं या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचं हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होतं। दरम्यान अचानक तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्यानं ते गोजूबाबी गावाजवळ कोसळलं। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून परिसर बंदोबस्ताखाली घेण्यात आलाय। या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे विमान कोसळलं याचा तपास सुरू करण्यात आलाय। नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे याच गोजूबाबी गावच्या परिसरात 4 महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता। त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या या घटनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय।